वीण दोघातली तुटेना या भागात असं दाखवण्यात आलं आहे. समर राजवाडे हे एका मीटिंगला गेले होते क्लायंटच्या आणि ती मीटिंग एकदम सक्सेस होती आणि यशस्वी होती. तेव्हा म्हणतो की तो फोन करून आपल्या मित्राला सांगतो की मीटिंग फारच छान झाली. क्लायंट सुद्धा चांगला होता आणि त्याने सर्व गोष्टी मान्य केल्या. त्यानंतर त्याचा मित्र म्हणतो की आम्ही तुझं कौतुक केलं पाहिजे. कारण की तुझ्यामुळेच आम्ही इथे आहोत. आता तरी मान्य कर ना. तेव्हा तो म्हणतो की मला असं वाटतं की आता स्वानंदीला भेटायला जावं. तेव्हा तो म्हणतो की हां ठीक आहे जा ना. तो म्हणतो तिचं ऑफिस पण इथे जवळच आहे असं मला वाटतं. इथे ऑफिस जवळच मी आलोय. मग त्याचा मित्र सांगतो कसली वाट बघतोस? जा तू 5 मिनिटं वेळ काढून. तिला सुद्धा आनंद होईल. मी सुद्धा माझ्या बायकोला भेटायला निकिताला जातो आणि मी माझ्या बायकोला घेऊन लवकर फिरायला जातो. मला प्लीज लवकर सोड. तेव्हा समर म्हणतो ठीक आहे तू जा. परंतु तो म्हणतो नको मी घरी जातो. तेव्हा तो त्याचा मित्र सांगतो 5 मिनिटांनी काहीही फरक पडणार नाही. आणि मग तो त्या ऑफिस जवळ जात असतो समर. त्यावेळेस स्वानंदी ही बाहेरच रिक्षाची वाट पाहत असते. तिला सुद्धा घरी जाण्याची फारच घाई असते. ती जी रिक्षा येईल त्या रिक्षाला हात करत असते. डोक्यावर छत्री घेतलेली असते आणि मग त्या ठिकाणी समर रजवाडे येतो. समर रजवाडे आल्यानंतर समर रजवाडे स्वानंदीला म्हणतात, स्वानंदी या बसा. आणि मग ते दोघे एकमेकांशी गप्पा मारत चाललेले असतात. गप्पा मारत चाललेले असताना स्वानंदी म्हणते, तुम्ही चला लवकर आपण घरी जाऊया. घरी मला फार महत्वाचं काम आहे. तेव्हा तो म्हणतो काय झालं? तेव्हा ती सांगते की मी तुम्हाला घरी गेल्यानंतर सर्व काही सांगेल. आता इकडे बघा काय दाखवलं आहे की आजीला घेऊन तिची ती सून येते आणि आल्यानंतर ती तिला सांगते की बघ ही सुष्मिता तुझी पिताची तांब्याची भांडी फेकत आहे, जुन्या वस्तू फेकत आहे. आणि मग ती आजी फार विनंती करते. ती म्हणते माझी जुनी भांडी फेकू नको. मी याला बऱ्याच दिवसापासून जपून ठेवलेली आहे. परंतु सुष्मिता ही ऐकायला तयार नसते. ती म्हणते मी या ठिकाणी सर्व जुन्या वस्तू फेकून देईल आणि मस्तपैकी एक शोरूम तयार करेल. मस्त सजावट करेल. कारण की आजपासून माझा अधिकार आहे. आणि मग आजी तिच्या भरपूर विनंती करते, पाया पडते, परंतु ती मानण्यास काही तयार नसते. आणि मग शेवटी त्या ठिकाणी कोण येतं तर स्वानंदी आणि समर रजवाडे येतात. आता स्वानंदी आल्यानंतर ती जेव्हा तांब्याची वस्तू फेकते तेव्हा स्वानंदी पकडते आणि स्वानंदी तिला ओरडते. ती सांगते तू का वस्तू फेकत आहेत? ह्या आजीने एक एक वस्तू जमा करून जतन करून सांभाळल्या आहेत आणि तू ह्या वस्तू फेकत आहे. ती म्हणते आजपासून माझा अधिकार आहे. कारण की मला अधिकार दिला आहे आणि माझ्या मनाला जसं येईल तसं मी करेल. तेव्हा स्वानंदी म्हणते हे अधिकार असून उपयोग नाही. ते अधिकार ठेवण्यासाठी त्याचं व्यवस्थित पालन करावं लागतं. तुला अधिकार दिलाय म्हणजे तू काहीही बोलणार? ती म्हणते की नाही तुला काहीही करता येणार नाही. कारण की मी या घरची मोठी सून आहे. ती म्हणते मी सुद्धा सून आहे. परंतु ती म्हणते मी सुद्धा या घरची सून आहे मोठी आणि माझ्या विरुद्ध इथे काही केलं चालणार नाही. आणि मग ती सुष्मिताला ओरडते आणि दुसरीकडे ती आजीची सून हसत असते आणि मग हसत असते आणि ती मजा घेत असते. आता इथे बघा सुष्मिता सांगते की मी वस्तू फेकून देणार. तेव्हा स्वानंदी म्हणते तुला फेकण्याचा काही अधिकार नाही. कारण की आम्ही जर तुझ्या लाली, लिपस्टिक, पावडर फेकून दिला तर तुला कसं वाटेल? ती म्हणते तुम्ही फेकू शकणार नाही. तो अधिकार तुम्हाला नाही. ती म्हणते का नाही? तो अधिकार सुद्धा आम्हालाच आहे. तर अशा प्रकारे स्वानंदी तिला बोलत असते आणि मग ह्या बहिणी बहिणीमध्ये भांडणं लागलेली असतात. कारण की दोघ्या बहिणी ह्या एकाच घरात असतात. एक मोठी सून आणि एक धाकटी सून. आणि समोर राजवाडे सुद्धा बोलतात त्या वस्तू मी स्वतः आणलेल्या आहेत आणि ही कशी काय फेकू शकते? आणि मग आजी फारच नाराज होते आणि मग आता ती त्याच्या वस्तू फेकणार की नाही त्यांच्या वस्तू हे तुम्हाला पुढील भागात पाहायला मिळेल. कारण की स्वानंदीने सगळा खेळ त्यांचा मोडलेला असतो. तर अशा प्रकारे वीण दोघातली तुटेना हा प्रोग्राम फारच छान आहे. नवीन असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी मी अशाच नवीन नवीन गोष्टी घेऊन येईल. नक्की ऐका. फारच छान आहे. थँक्यू सो मच. आभारी आहे.